एका छोट्याशा गावात घडली अशी घटना जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। विजेच्या खांबावरून शॉक बसलेले एक वानराचे पिल्लू बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळलं आणि पुढच्या क्षणी मृत्यूच्या सावल्या त्याच्या भोवती फिरत होत्या। बेशुद्ध अवस्थेत त्या पिल्लाभोवती कुत्र्यांचा एक कळप फिरत होता। एका क्षणात सगळं संपणार होतं। वर छपरावर आई वेड्यासारखी आक्रोश करत होती, सगळं कुटुंब किंचाळत होतं, पण खाली कोणी यायची हिंमत करत नव्हतं। आणि त्याच वेळी गावातील सचिन नावाचा तरुण जणू देवदूतासारखा धावत आला। त्याने आधी कुत्र्यांना हुसकावलं आणि नंतर जीव धोक्यात घालून त्या पिल्लाच्या जवळ पोहोचला। एका बाटलीत पाणी भरून तो पिल्लावर टाकू लागला, पण आई काळजीपोटी त्याच्यावरच हल्ला करू लागली। तुम्ही सांगा, अशा वेळी माणूस घाबरला नसता का? पण सचिन मागे हटला नाही। त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला आणि अखेर चौथ्या वेळेस पाणी टाकल्यावर चमत्कार घडला। पिल्लू शुद्धीवर आलं, आपल्या लहानशा पायावर उभं राहिलं, आईकडे डोळे लावून वाट बघू लागलं। पुढच्या क्षणी आई धावत आली, पिल्लाला घट्ट मिठी मारली, कुशीत घेऊन विजेच्या खांबावरून वर चढली आणि आनंदानं उड्या मारू लागली। त्या नजरेत, त्या भावनामध्ये एकच गोष्ट होती, कृतज्ञता। जणू ती आई आणि संपूर्ण कुटुंबच त्या वाचवणाऱ्या व्यक्तीचं आभार व्यक्त करत होतं। मित्रांनो, हे फक्त पिल्लू वाचवणं नव्हतं, ही माणुसकीची खरी ओळख होती। सचिनसारख्या देवदूतांचा आदर करा, कारण तेच खऱ्या आयुष्यातील खरे हिरो आहेत। ही घटना घडली आहे शिराळा तालुक्यातील चरण गावात लोहार गली येथे। त्या व्यक्तीला आपला सलाम। मित्रांनो, त्या वाचवणाऱ्या व्यक्तीचं खास करून आभार मानले पाहिजे, कारण ते पिल्लू शुद्धीवरच आलं नसतं तर त्या आईला देखील ते पिल्लू आपल्या कुशीत घेऊन जाता आलं नसतं। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।